तर नमस्कार मित्रांनो, मी मोहन कोरडे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही सर्व म्हणणार आज सकाळी सकाळी काय, तर आज सकाळी सकाळी शेतामध्ये आलो होतो. तर बघू शकतो शेतामध्ये गाय गवाऱ्यानं किती नुकसान केलेलं आहे. हे आपल्या गाईसाठी जमा करून ठेवलेलं कडबा व कुटार आहे ते बघू शकतो, सगळंच खाल्लेलं आहे. मोकाट जनावर असले की असंच होते. काल नव्हते आले, परवा आले आणि आज आले. यायचा काय टाईमच नसते, कवा येतील कवा नाही. खूप नुकसान केलेलं आहे. हे जमा करून ठेवण्याचं कारण की आपल्या जवळही गायी आहेत, त्यांनाही टाकावं लागेल ना, त्यासाठी जमा करून ठेवलं होतं. असं नुकसान केल्यावर कसं होईल? याच्यामुळेच तर शेतकरी वरी नाही जात. तर अशा नुकसानाबद्दल तुमची काय राय आहे मला कमेंट करून सांगा. चला अजून काय दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता, इथं पण खाल्लेलं आहे. हे इथं खूप धिंगाणा केलेला आहे. तर व्हिडिओमधून एकच म्हणणं आहे की हे असे मोकट जनावर सोडू नका रे. मोकट जनावर सोडल्यानंतर असं शेतकऱ्याचं नुकसान होते. शेतकऱ्याचे जरी गाय असतील तरी शेतकऱ्याला कळायला पाहिजे ना की दुसऱ्याचं खाल्ल्यावर कसं होते. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जर गाई असते तर मग आम्ही त्याचा व्हिडिओ काढला असता, ते टाकला असता. आता जर डबल गाई आल्या शेतात तर बांधून टाकण्यात येतील. मग ती कोणाच्याही गाई असो, गाई शेतात आल्यानंतर ते बांधून टाकण्यात येतील. बघू शकतो इथलचे आंबे खाल्लेले आहेत. आंब्याची शेंडीच उडवली. बघू कोणाचीही गाई असो, डायरेक्ट बांधून टाकण्यात येतील. आता ज्यांच्या गाई मोकाट येतात त्यांनी दक्षता घ्यावी. तर हेच दाखवायचं होतं आज तुम्हाला. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.